विरुद्ध आवाज। नवापूर येथील सकल हिंदू समाजातर्फे दिनांक 10/12/2024 मंगळवार रोजी सायंकाळी गणपती मंदिर पासून ते दत्त मंदिर, जुनी पोस्ट गल्ली, टर्नल पॉइंट, गांधी पुतळा, लिमडावाडी, लाईट बाजार, मेन रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढून नवापूर तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदन देण्यात आले। गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेश या देशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंच्या मानवाधिकार, मालमत्ता आणि जीवांचे हनन झाल्याचे विविध प्रसार माध्यमातून निदर्शनास येते। बांगलादेशात गेल्या काही महिन्यामध्ये हिंदू मंदिरांवर झालेले हल्ले, तोडफोड, त्याचबरोबर हिंदू आबालवृद्ध आणि महिलांवर झालेले अमानवीय अत्याचार आणि त्यात सातत्याने होत असलेली वाढ ही गंभीर बाब असून अशा प्रकारच्या सर्व मानवाधिकारांचे हनन करणाऱ्या वृत्तींना रोखण्यासाठी आपल्या स्तरावरून कार्यवाही व्हावी व अशा कार्यवाहीस आम्ही भारताचे हिंदू आपल्या सोबत ठामपणे आहोत। प्रस्तुत निवेदनाद्वारे आम्ही आपल्या हे नजरेस आणत आहोत असे सकल हिंदू समाजाने म्हटले। बांगलादेशात झालेल्या धार्मिक अत्याचारांमुळे बांगलादेशातील हिंदूंचे धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आले आहे आणि या घटनांमुळे विभिन्न धर्मीयांचे सहजीवन धोक्यात आल्याचे आणि बांगलादेश शासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसत आहे असे देखील सकल हिंदू समाजाने म्हटले। हिंदूंच्या धार्मिक स्थळ आणि मंदिराचे संरक्षण, बांगलादेशात स्थित हिंदू समाजाच्या सर्व धार्मिक स्थळांचे आणि मंदिराचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने कठोर शब्दांमध्ये बांगलादेश सरकारला आपल्या भावना कळवून तात्काळ योग्य ती पावले उचलण्यास आग्रह करावा। हिंदू धर्माचार्यांची सुटका, इस्कॉनचे चिन्मय कृष्ण महाराज आणि त्यांचे सहकारी तसेच इतर हिंदू धर्माचार्यांची केलेल्या बेकायदेशीर अटकेतून तात्काळ सुटका व्हावी अशा प्रकारच्या सूचना भारत सरकारने बांगलादेशातील अंतरिम शासनास कराव्या असे विविध विषयांवर नवापूर सकल हिंदू समाजाने निवेदनाद्वारे विनंती केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्याय अन्याय न्यूज, नवापूर। संपादक विजय तिजवीज, नवापूर। जय श्री राम। आज बांग्लादेश के अंदर 15 दिन से लगातार हिंदुओं पे अत्याचार हो रहा है। वहाँ भारत देश में जो मुसलमान है वो सुरक्षित है, लेकिन बांग्लादेश और पाकिस्तान में जो हिंदू रह रहे हैं वो सुरक्षित नहीं है। क्यों? क्योंकि वहाँ हिंदुओं पे अत्याचार हो रहे हैं, माँ बहनों के ऊपर बलात्कार हो रहे हैं, साधु संतों को जेल में डाला जा रहा है, उनको मारा जा रहा है, वहाँ पे जमानत तक नहीं मिल रही है। इसका विरोध पूरे भारत देश में होना चाहिए, पूरे विश्व में होना चाहिए। सारे साधु संतों को, सारे हिंदुओं को रोड पे उतर के इसके ऊपर धरना प्रदर्शन करना चाहिए और हमारी बात जो आदरणीय हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी है उनके पास हमारी बात जानी चाहिए और इस पे बांग्लादेश के ऊपर सख्त कार्रवाई होनी चाहिए, क्योंकि ये नया भारत है, ये पुराना भारत नहीं है कि तुम परमाणु दिखाओगे तुम चुप बैठ जाएंगे। अगर तुम परमाणु दिखाओगे तुम हाइड्रोजन बम डाल के तुम्हें समाप्त कर दे जाएंगे। बोलो भारत माता की जय। आज आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिवस आहे। खरं पाहायला गेलं तर सर्व व्यक्तींना जगण्यासाठीचा अधिकार या मानव अधिकार म्हणून ओळखला जातो, परंतु शेजारी बांगलादेशमध्ये गेल्या 6 महिन्यापासून जो सरकारचा तख्तापलट झाला आणि जी सरकार नवीन आली त्यानंतर तिथे हिंदू बांधव असतील, बौद्ध असतील, शीख असेल, ईसाई असेल आणि इतर सर्व अल्पसंख्याक धर्मी असतील त्यांच्यावर अतोनात अत्याचार सुरू झाला। त्यांचे धार्मिक स्थळ उद्ध्वस्त करण्यात आले, त्यांची मालमत्ता, संपत्ती यांनाही नुकसान पोहोचवण्यात आले। काही असामाजिक तत्वांकडून त्यांच्या संपत्तीची लूटपाल, अबाल, बाल, वृद्ध, महिला यांच्यावर अतोनात अत्याचार झाला आणि त्यानंतर परत गेल्या काही दिवसापूर्वी तर अजब घटना घटायला लागल्या की सर्व अल्पसंख्याक समाजांच्या साधू संतांना विनाकारण विविध अशा खोट्या गुन्ह्यांमध्ये अटक करून राजद्रोहासारखे गंभीर गुन्हे त्यांच्या माथी आहेत आणि अत्यंत केविलवाणी आणि दयनीय परिस्थिती तिथे आपल्या हिंदू आणि अल्पसंख्याक बांधवांची आहे। तर या बाबतीत मानव अधिकार संघटना आणि संपूर्ण विश्वाने विविध ठिकाणी, मग ते विदेश असो किंवा देश असो, यांनी खूप ठिकाणी निदर्शने करून याला विरोध करण्यात आलेला आहे। असाच विरोध संपूर्ण भारतामध्ये सुद्धा होत आहे आणि असाच विरोध आज मानव अधिकार दिवसाच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात सर्व तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय ठिकाणी पण होत आहे। त्या अनुषंगाने आमच्या नवापूर शहरामधील आज गणपती मंदिरापासून एक मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते। तो मूक मोर्चा अत्यंत शांततेने, अत्यंत लोकशाही पद्धतीने
आणि अत्यंत शिस्तीने तो इथपर्यंत आलेला आहे. आम्ही सर्वांनी भारत सरकार आणि आदरणीय प्रधानमंत्री यांना निवेदन केलेलं आहे समस्त सकल हिंदू समाजाने की आमच्या हिंदू बांधवांवर, आमच्या अल्पसंख्याक बांधवांवर बांगलादेशमध्ये जो अत्याचार होत आहे, त्यांच्या ज्या मानवाधिकारांचे हनन होत आहे, कृपया आम्ही सरकारला परत एकदा हात जोडून विनंती करतो की आमच्या या अबाल बाल वृद्धांना, आमच्या धार्मिक लोकांना, आमच्या धार्मिक स्थळांचं संरक्षण व्हावं, त्यांची सुरक्षितता निश्चित करण्यात यावी आणि त्यांच्या मानव अधिकारांचं सर्वत्र पालन होऊन त्यांची सुरक्षा निश्चित करून एक सुंदर आणि चांगलं जीवन त्यांना जगता यावं. या सर्व आम्ही सर्व नवापूर हिंदू समाज, सकल हिंदू समाज संघटित आहोत आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की भारत सरकारला आदरणीय तहसीलदार साहेबांना जे निवेदन दिलं ते पोहोचवतील आणि भारत सरकार यथायोग्य कारवाई करून त्याविषयी आमच्या हिंदू बांधवांची आणि अल्पसंख्याक बांधवांची सुरक्षितता निश्चित करेल असं मी सर्वांच्या वतीने विनंती करीत आहे. आपण सर्व हिंदू बांधव सकल हिंदू समाजाच्या वतीने बोलवलेल्या या मूक मोर्चात सहभागी झाले. आपले सर्वांचे मनापासून आभार. अशीच एकजुटता आपल्या धर्माच्या अल्पसंख्याक लोकांसाठी आपण ठेवू. इतके बोलून मी आजचा हा मोर्चा संपुष्टात आला असं सर्वांना जाहीर करतो. जय हिंद, भारत माता की वंदे वंदे, भारत माता की श्री रामचंद्र भगवान की